सैनिकांचे फॅमिली मेंबर्स, सर्व ज्येष्ठ सर्वांचं या आजच्या 77व्या माझ्या सेवा दिनानिमित्त सर्वांचं सुस्वागत. आज जसं कुलकर्णी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे काही एक नवनिर्वाचित जे आपले नगरसेवक असतील त्यांचा आपण जस्ट थोडक्यात त्यांचा सत्कार करू आणि झेंडावंदनाचा कार्यक्रम होईल. त्या कार्यक्रमानंतर आपल्याला पुण्यामध्ये दरवर्षी ज्याप्रमाणे जातो त्याप्रमाणे तिथे आपण वॉर मेमोरियलला जाऊन सर्व शहीद सैनिक स्वातंत्र्यवीर त्यांना श्रद्धांजलीसाठी पुण्यात जात असतो. ह्या कार्यक्रमानंतर सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी आपण पुण्यात जायचे, गाडीची व्यवस्था असणार आहे आणि ते श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाल्यानंतर रुपीनगर येथे तिथे रुपीनगरचा वर्धापन दिवस आज साजरा केला जातो आणि त्या निमित्तानं आपले जेवढे सैनिक तिथे येतील त्यांना सर्व सहभोजन त्यांचं स्वागत करून त्यांचे पण त्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं जातं. तर हा अशा प्रकारे यानंतर मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष सुभेदार मेजर माणिक साहेब यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलतो. सर्वांना नमस्कार. आज 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मला 2 गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहेत. त्यातली सर्वप्रथम एक गोष्ट आहे, आता मी ती वाचनावरती तुमचं टाकलेलं आहे की ज्या लोकांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये जर उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांची नावं उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक बोर्डामध्ये द्यायची. कोण शिक्षण साईडला असेल, कोण राजनीतिक असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये. आणि आपली भारतीय सैनिक भरपूर असे आहेत जे की चांगली कामं केलेली आहेत. तर त्यांचा सत्कार जो आहे दक्षिण कमांडच्या वतीनं किंवा चीफ ऑफ द आर्मी स्टाफच्या वतीनं करण्यात येणार आहे. तर मी प्रत्येकाला मेसेजमध्ये टाकल्यानंतर की आपला प्रतिबंध बायोडाटा आहे तो द्या आणि ती आपण एकत्र करून शकेल उद्देशाला मला तिथं पोच करायचं. आणि दुसरी खास गोष्ट म्हणजे 23 तारखेला जे आपलं सब सेंटर शिक्रापूरला आहे त्या शिक्रापूरच्या लोकांनी 2 गुंठे जमीन घेऊन त्यांचं ऑफिसचं त्याच्या आगीचं भूमिपूजन झालेलं आहे आणि 2-3 महिन्यामध्ये तिथे एक बिल्डिंग होईल जे की संस्थेची. आणि शिक्रापूर सगळ्यात पहिलं क्षेत्र आहे त्यांनी स्वतःची जागा घेऊन स्वतःची इमारत बांधण्यासाठी भरपूर प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की आपलं एक प्रपोज आहे त्याच्याविषयी सगळ्या लोकांशी चर्चा करून आपल्याला बी, कारण पिंपरी चिंचवड सर्वात मोठी नगरपालिका आहे आणि या नगरपालिकेमध्ये सैनिक भवनच नाही, कारण प्रत्येक ठिकाणी एक सैनिक भवन असावं जेणेकरून आमच्या सर्व सुखसुविधा ज्या आहेत त्या ठिकाणी होत चालतात. आता 4 आपल्या वार्डातले जे नगरसेवक पहिले होते आणि आता जे आहे त्याने आपल्या संस्थेसाठी भरपूर योगदान दिलेलं आहे. तर आम्ही त्यांना एक निवेदन आपल्या सर्वांच्या वतीने देणार आहे की आपल्याला एक छोटंसं सैनिक भवन इथं बनवून पिंपरी चिंचवड नगरपालिकेतर्फे मिळावं अशी आपण सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करणार आहे. IESL निगडीतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनासाठी जमलेले नवनिर्वाचित नगरसेवक, सेक्रेटरी सन्माननीय कुलकर्णीजी, अध्यक्ष सुभेदार मेजर महाडिकजी, गौरव सेनानी, आपल्या पिंपरी चिंचवडच्या आपल्या प्राधिकरण प्रभागाचे उपस्थित सन्माननीय नगरसेवक आणि ज्येष्ठ नागरिक माता भगिनी, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात.
सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी कार्यक्रम छोटा आहे, फक्त 15 मिनिटाचा आहे. आपण या ठिकाणी आज नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये आपल्या प्राधिकरणाच्या 4ही नगरसेवकांनी जे भव्य दिव्य असे यश प्राप्त केलेले आहे आणि त्यांना आपण सर्वांनी बहुमताने निवडून दिले, त्याचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. तसंच आपल्या या संस्थेचे सन्माननीय समर्थक, आधारस्तंभ आणि उद्योजक श्री राजकुमार कोंडे सर यांचा एक छोटासा सत्कार करण्याची संधी आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर ध्वजारोहण होईल. ध्वजारोहणानंतर अल्पोपहाराची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आपला वेळ काढून भव्य आपला मोलाचा वेळ दिला त्यामध्ये पुनश्च एकदा आभार मी या ठिकाणी विनंती करतो. नवनिर्वाचित नगरसेवकांचा मी या ठिकाणी सन्मान आपले सत्कार. सन्माननीय नगरसेवक यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं आणि आपला या ठिकाणचं जे आपण या निवडणुकीमध्ये जे यश प्राप्त केलेलं आहे आणि सर्व नागरिकांच्या जबाबदाऱ्या आपण ज्या घेणार आहात त्याबद्दल एक छोटासा सत्कार या ठिकाणी आपण घेत आहोत. या तिघी उभं राहा. अभिनंदन मॅडम, सगळ्यांचं अभिनंदन. प्लीज वेलकम. मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल बेसिकर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन श्री राजू मिसाळ सर यांचा सत्कार करावा. श्री राजू मिसाळ आपल्या प्राधिकरणातले यशस्वी नगरसेवक तिसऱ्यामध्ये नगरसेवक म्हणून आपण त्यांना नवनिर्वाचित केलेलं आहे. तर आपल्याला उदंड आयुष्य लाभो, उदंड यश लाभो आणि आपण अशीच प्राधिकरणवासियांची सर्वांची नक्कीच सेवा करत आलेल्या आहात आणि पुढे देखील आपण ह्या करणार याबाबतीत शंकाच नाही आहे. तर जसं आता माडिक साहेबांनी म्हटलं आणि आज हे जे कार्यालय आपल्याला मिळाले आहे फक्त आणि फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्यांचे प्रतिनिधी आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग होता आहे. पहिल्यांदा 2010 साली जेव्हा आपल्याला हे कार्यालय मिळालं ते राजू मिसाळ सरांनी आपल्याला दिलेलं आहे. अजित पवार सरांच्या बरोबर मीटिंग झाली पुण्यामध्ये आणि हे कार्यालय मिळाले. परंतु आता हे कार्यालय आपल्याला कमी पडते सर. तर माझी सर्व नगरसेवकांना विनंती आहे, आज आपल्या संस्थेचे 8,000 सदस्य आहेत आणि या ठिकाणी असं काम होते, ऑनलाईन काम होते, ते आपण सर्व यशस्वीरित्या करतोय. याच्याकरता तुमचं सहकार्य आजपर्यंत मिळत आलेलं आहे. परंतु शहरातही इथून पुढं जे आपल्याला तुमच्या कॉर्पोरेशनच्या बाबतीत जे नवीन जे धोरण आहे की या ठिकाणी उद्यानात तुम्ही हे करणार आहात, रिन्युअल करणार आहात, त्या ठिकाणी सैनिक भवनाकरता आपल्याला या ठिकाणी कार्यालय मिळावं आणि ह्याच्याकरता आपले प्रयत्न नक्कीच असतील याची आम्हाला खात्री आहे. त्यानंतर सौ शैलजाताई मोरे माजी उपमहापौर आणि या आपल्या प्रभागाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या यांचा सत्कार तेजल कुलकर्णी, सौ तेजल कुलकर्णी करतील. शाल श्रीफळ. आज भुसरीमध्ये सैनिक भवन आहे, दिघीमध्ये सैनिक भवन आहे. आता जसं बारीक साहेबांनी सांगितलं हे तू रितेश कर, तू दुसरं घे बाळा. धन्यवाद. यानंतर सौ शर्मिलाताई बाबर यांचा सत्कार आमच्या अनिता दिघे मॅडम करतील. या आपल्या संस्थेच्या कार्यामध्ये आपल्या लोकप्रतिनिधींचं नक्कीच फार मोठं योगदान आहे आणि पुढेही आपल्याला ते मिळत राहणार याची खात्री आहे. आणि त्यांचा हा जो सत्कार आहे तो सत्कार एक कौतुक आहे त्यांचं की त्यांनी आजपर्यंत प्राधिकरणामध्ये कुठल्याही अडचणी काही असतील कुणाच्याही त्याच्याकरता त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक श्री अमित गावडे
यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. मी महाडिक साहेबांना विनंती करतो की आपण शाल श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. या सर, वेलकम सर, या स्वागत आहे. तर आपलं खरंच ही जी संस्था आहे आपली पुण्यामध्ये 1978 सालापासून कार्यान्वित आहे आणि या संस्थेचं पिंपरी चिंचवडमध्ये जे स्थलांतर झालेलं आहे ते 2010 आणि त्याच्यामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर श्री योगेश बैल यांचं नाव देखील मला घेणं फार महत्त्वाचं आहे. श्री अजितदादांनी या ठिकाणी आम्हाला फार मोठं योगदान आणि सहकार्य दिलेलं आहे आणि आता हे जे 4 नवनिर्वाचित नगरसेवक आहेत यांचं आम्हाला भविष्यात सर्व सहकार्य मिळतंय आणि मिळत राहणार आहे याची खात्री आहे. शैलाताई, आम्हाला तुमच्याकडनं हे नक्कीच अपेक्षित आहे. आजपर्यंत आम्ही अपेक्षित होतो आणि इथून पुढे देखील अपेक्षित आहे. हां, आता यानंतर आपल्या प्राधिकरणातले यशस्वी उद्योजक श्री राजकुमार कोंडे सर की ज्यांनी संस्थेला आजपर्यंत वेळोवेळी बहुमोल असं सहकार्य आणि सहकार्य केलेलं आहे, त्यांचा सत्कार आणि आज मुख्य म्हणजे त्यांचा वाढदिवस पण आहे. वाह, क्या बात. तर त्यांचा सत्कार या ठिकाणी संस्थेच्या वतीने आम्ही करत आहोत. मी विनंती करतो देशासाठी जन्माला आलेली व्यक्ती. आपणावे सर, क्या बात. या तुमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. देखील मी यात मान देतो. कोंडे सरांचा सत्कार ISLचे सन्माननीय अपनावे साहेब यांच्या हस्ते. थँक्यू राजकुमार कोंडे सर, थँक्यू व्हेरी मच. आणि यानंतर आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम करणार आहोत बरोबर 9 वाजता सगळ्या. हो, आणि ह्याच्यानंतर आपण इथलं ध्वजारोहण झालं की आपलं जे जय हिंद चौकामध्ये आपण जाणार आहोत ध्वजारोहणाला. तर सगळ्यांनी आता 9 वाजता उपस्थित राहायचं. नागपूर आहे, प्लीज टेक चार्ज. धन्यवाद. पुन्हा एकदा नगरसेवकांचे पुन्हा मनोमन आभार. थँक्यू व्हेरी मच.